नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला संपवण्याचं काम करत आहेत. मराठा समाजाचे राजकीय नेते असतील, अधिकारी असतील, यांना त्रास देऊन त्यांना संपवण्याचा हेतू फडणवीस यांचा आहे, अशा पद्धतीचं मत जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि मराठा समाजाला सुद्धा सांगितलेलं की आपण सावध व्हावं. न येणारे लोक भेडून घेतले बा त्यांनी. नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही, नेले वरगडून. बघा, शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही, नेले. अजित दादा पवार कवाच जाऊ शकत नाही, नेलं. अशोकराव चव्हाण साहेबाचे 3दा मुख्यमंत्री झालेले. असा माणूस जाऊ शकत नाही मेलं तरी. बघा तुम्ही, त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले, जावं लागलं. थोरात बघा, तुम्ही निंबाळकर बघा, राजे घराणे बघा, तुमचं अहिल्यानगरच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री विखे साहेब, अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मंत्री, त्याने काय गृहमंत्री बघितलेला नाही, केंद्राचा बघितला नाही का? शिवराजसिंह पाटील बघितले, त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे बघितले, केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी. पण जावं लागलं. ही दशा आहे मराठ्यांची. हे तुम्हाला आतल्या आत पटतंय त्यांना. पण आता मीडियात येणार ते, मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लय खुश आहे, तिथं बळच छातळ काढी देत. पण आतून यांना सगळ्याला माहिती आहे ह्यो माणूस गिअर मध्ये आणून संपवायला लागला. तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो, हजारो म्हणलं तरी पण, की जी आता कधी जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय. आता बिचाराला राहणं आलं. ते भाजपमधलंही संपित आहे, ते भाजपमधले संपित आहे. ते देवेंद्र फडणवीस, त्या सुधीर मुनगंटीवार साहेबाची त्याची अशी फजिती केली, ते एकनाथ खडसे ती फजिती, ते नितीन गडकरी साहेब ते तर दिल्लीत सोडिनात. आता असे त्यांच्यात कित्येक तर नेते, ते सत्तेसाठी ना यांच्या लोकांनाच लाथा आणतंय. असे किती का तुम्हाला यादीच देईन मी, भाजपमधले सुद्धा कादारलेली. आता मला भाजपचे काही फोन करते, तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला हे लफडं सांगायची वेळ आणली बा तुम्ही. मला भाजपचे फोन करते आता, ते म्हणजे धाबाग आमचे कोणाचे 5 लाखाचे, कोणाचे 20 लाखाचे काम गुतलेले आहेत. आम्ही तिकडे येतं, आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय, मस्त आम्ही सत्तेत येत, आमचे पोरं पोरी आम्हाला शादेत येत. जर 29 ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर, मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर, पण परिस्थिती अशी झाली म्हणे, सांगायलेत बरं का, खरं सांगतो मी तुम्हाला, हे लावू नका का लावणार आहे तर ते म्हणे चालूच आहे. ते म्हणले की आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू, कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे. इतके आतल्या गाठीचे म्हणे ते हुक टाकी देत म्हणे, आणि उगा काम गुतून ठेवतात, हे करून ठेवतात. म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्याला सुद्धा कळायला लागले. आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही म्हणलो, डायरेक्ट म्हणतो हे येणार, हे सत्ताधाऱ्यातले मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो. पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आलंय. मग ते विचारे हळूच माणसं पाठीत त्यांची, ते नाही येत माणसं पाठीत. आम्ही तुमचं संग्रह बरोबर पाटील, कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका गेम करायलाय, कसा निधी द्यायलाय. तुम्हाला एक उदाहरण सांगू, मी आतापर्यंत म्हणलो का कधी, जालन्यात अशी परिस्थिती झाली, म्हणजे ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना, ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले. डायरेक्ट येऊन म्हणला अंतरवली ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं, तरी मी 25-30 वर्ष लढलो. आता त्यांचा एक हागर येत आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का 10-20 लाखाचे काम, 30 लाखाचे. आमचा पालकमंत्री ओबीसीचा, काय तुम्ही लावलंय फडणवीस, कसा पक्ष वाढायचा. मी तर मराठ्याचा एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय, भाजपमधले मोठमोठाले. मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलंय. फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणलं आमचं नाव सांगा, उद्या मीडियात सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे. म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय. आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे, त्रास देतात का ओबीसीला? दाखवा बरं त्रास दिल्याला. लय मोठे मग ते नाव नको सांगायचं, त्यांची आधीच पैसे चालले. तरी आमदार खासदार मिळून सगळे मला 30-32 जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून. आणि त्यांच्याच पक्षातले काय तर मंत्री सांगायचे आम्हाला ओईटी दिलाय, कामच करता येणार म्हणे. नाव सांगितलं का पचका होऊन पण कामच करता येणार. आणि खरं हो, ते दुःख आहे. आता माझ्या पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले, पण आता राजकारणात संकेत असते म्हणून ते सांगायचे नसते. मला संकेत आणि फंकेत काही कळत नाही. आलं की धाडकून सांगून देतो मोकळा होतो.